नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांकाची जी सिरीज सुरू केली आहे त्या दशांश अपूर्णांकाच्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा भाग शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले मित्रांनो की आपण दशांश अपूर्णांक, दशांश चिन्ह आणि दशांश स्थान या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आज आपण पाहणार आहोत मित्रांनो शतांश स्थान आणि त्यावरील आपल्याला दशांश आणि शतांश स्थानावरील संख्यांचं वाचन कसं करायचं ते आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा मित्रांनो, तर काल आपण दशांश हा शिकला। आता दशांश म्हणजे काय किंवा दशांश अपूर्णांकाचा आपण शिकलो की दशांश स्थान म्हणजे काय, तर 10 भाग ज्याचे आपण छेदामध्ये करतो त्याला म्हणतो आपण दशांश। दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे भाग। तसाच आपल्याला आज जसा आपण दशांश भाग काल शिकला होता तसाच आपल्याला आज त्याला नवीन भाग शिकायचा आहे। त्याचं पुढचं स्थान शिकायचं आपल्याला मित्रांनो शतांश स्थान। शतांश स्थान। आता शत म्हणजे काय, तर 100। शत म्हणजे काय, 100 आणि अंश म्हणजे काय, तर भाग। तर ज्याचे आपण 100 भाग करणार आहोत त्याला काय म्हणायचं, 100। आता आपण बघितलं दशांश म्हणजे काय, तर एकाचे 10 भाग करणं म्हणजे काय, दशांश करणे। आता 1/10 चे पुन्हा 10 भाग करणं, पुन्हा 10 भाग करणं, पुन्हा याचे किती भाग करणं, 10 भाग करणं। आता याचे पुन्हा 10 भाग करणं म्हणजे हे 1/10 आणि पुन्हा याची आपल्याला 10 भाग करायचे मित्रांनो। आणि मग याची मांडणी आपण काय करतो, तर हे खाली छेदात येतो 10 आणि म्हणजे 1/10 गुणिले 10 आणि बरोबर 1/100। म्हणजे आता छेदामध्ये 100 भाग झाले म्हणजे एकाचे आपल्याला 100 भाग करायचे आणि हे 100 भाग आपल्याला दशांश रूपामध्ये लिखाण करायचे। आता हे आहे ते व्यवहारी अपूर्णांकामध्ये आहे आणि त्यातच आपल्याला कशामध्ये करायचे, तर दशांश अपूर्णांकामध्ये याची आपल्याला मांडणी करायची आहे। आणि दशांश अपूर्णांक आपण कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला हे शतांश स्थान समजलं का, पहा सर्वजण पुन्हा एकदा सांगतो। शत म्हणजे 100 आणि अंश म्हणजे भाग। जे काही दिलेली संख्या असेल त्याचे 100 भाग करणे म्हणजेच काय, तर शतांश स्थान निर्माण करणे। आणि शतांश स्थान हे कुठे निर्माण होतं, तर दशांश स्थानाच्या उजवीकडे जे नवीन स्थान तयार होतं त्या उजवीकडच्या नवीन स्थानाला आपण काय म्हणतो, शतांश स्थान म्हणतो। आणि यालाच आपण दशांश चिन्हाच्या रूपात जर लिहायचं झालं तर मित्रांनो पहा, तर हे 1 आपण लिहायचा, छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून 2 अंक आपण या ठिकाणी तयार करायचे। हे 1 अंक झाला, या ठिकाणी दुसरा अंक नाही म्हणून आपण 0 द्यायचा आणि दशांश चिन्ह या ठिकाणी 0। म्हणजे याचं लेखन आपण 0 दशांश चिन्ह 0 1 अशा प्रकारे आपण याचं लेखन करू शकतो। कशाचं, 1 शतांशाचं किंवा याला 0 दशांश चिन्ह 1 शतांश असं पण आपण याचं वाचन करू शकतो। पहा, तर पुन्हा आपण दुसरं उदाहरण घेऊया। 71.2/100 याला आपल्याला शतांश स्थानामध्ये आपल्याला लिहायचं आहे। इथे छेदात शतांश आहे म्हणजे 100 भाग आहेत, दोनाचे आपल्याला 100 भाग करायचे। 71 आपला पूर्ण भाग आहे म्हणून 71ला 71 पूर्ण भाग लिहिला आपण। आता याच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे, पण छेदात इथे किती शून्य आहेत लक्षात ठेवा, 2 शून्य आहेत। 2 शून्य आहेत छेदामध्ये म्हणजे 2 अंक आपले उजवीकडे सुटले पाहिजेत त्या 2 भागाच्या, म्हणून आपण 2 इथे लिहून घ्या। हा एकच अंक होतोय, याच्या पुढे दुसरा अंक नाहीये म्हणून आपण इथे 0 द्यायचा आणि हा दशांश चिन्ह म्हणजे 71.2/100 याला आपण दशांश चिन्हामध्ये 71 दशांश चिन्ह 02 किंवा 71 दशांश चिन्ह 2 शतांश असं सुद्धा म्हणू शकतो। आणि अशा प्रकारे आपण शतांशाची मांडणी करू शकतो। तुम्हाला अशीच गणितं परीक्षेमध्ये दिली जातात। 32.13 शतांश किंवा 30.10 शतांश, 85.30 शतांश याला जर आपण आता दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आता
हे आपला एकक आहे, हा दशक आहे. दशांशाच्या नंतर उजवीकडे जे स्थान तयार झालेलं आहे तर हे आहे दशांश स्थान आणि इथं जे स्थान तयार होतं या पद्धतीने काय होते तर हा आपलं शतांश स्थान तयार होते. लक्षात ठेवा हे आपल्याला पुढे पण आपल्याला याची गरज पडणार आहे. तर दशांशाच्या डावीकडचं पहिलं घर एकक, हा दशक, इकडे शतक, हजार, 10,000 इकडे वाढत जाईल आणि इकडे जे आहे ते दशांश, शतांश, शतांश हे स्थान काय होईल या ठिकाणी वाढत जाईल. आता आपल्याला या ठिकाणी 32.13/100 किंवा 32.13 असं सुद्धा म्हणू शकतो. याला आपल्याला दशांश चिन्हामध्ये लेखन करायचे. हे आहे व्यवहारी अपूर्णांक. इकडे आपल्या दशांश पद्धतीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर हे 32 पूर्णांक आहेत म्हणून 32 ला 32 असेच ठेवून द्या. आता बघा जर छेदात 2 आहेत, वर 13 आहेत, म्हणजे 13ला 13 आपण लिहून घ्यायचे. छेदामध्ये 2 आहेत म्हणजे उजवीकडे 2 अंक सोडून द्या, 1 2, कारण की आपण 13चेच भाग करतोय, 32चे भाग करत नाहीये. म्हणून 13 उजवीकडे सोडून दिले आणि त्याच्या डाव्या बाजूला एक दशांश चिन्ह दिला तर म्हणजे 32 दशांश चिन्ह 1 3 आपण याचं असं लेखन करू शकतो. किंवा याला 32 दशांश चिन्ह 13 शतांश असं सुद्धा आपण याचं वाचन करू शकतो. हा सुद्धा पहा 30 हे पूर्ण आहे, पूर्णांक आहे. आता आपण काय करतोय 10चेच फक्त 100 भाग करतोय म्हणून हे 10 जशाच तसे आपण लिहून घ्या आणि छेदात 2 शून्य आहेत म्हणून 2 उजवीकडे अंक सोडा आणि या ठिकाणी दशांश चिन्ह द्या. म्हणजे 30 पूर्णांक 30 दशांश चिन्ह 1 0 किंवा 30 दशांश चिन्ह 10 शतांश असं सुद्धा आपलं वाचन करते. या ठिकाणी सुद्धा पहा 85 दशांश, या ठिकाणी 30 आहेत, 30चे आपण शतांश भाग करतोय तर या ठिकाणी 1 2 छेदामध्ये 2 चिन्ह आहेत म्हणून 1 2 अंक आपण उजवीकडे सोडायचे. या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे 85 दशांश चिन्ह 3 0 किंवा 85 दशांश चिन्ह 30 शतांश अशा प्रकारे आपण हे शतांश स्थानाचं लेखन करू शकतो. म्हणून आज आपण दशांश अपूर्णांकाअंतर्गत दशांश हा भाग आपण मागच्या व्हिडिओत पाहिला. आज आपण शतांश स्थान बघितलं जे दशांश स्थानाच्या उजवीकडे तयार झाले. हे दशांश स्थान आहे, याच्या उजवीकडे एक नवीन स्थान तयार झालं, ते स्थान म्हणजे काय आपलं शतांश स्थान आहे. आणि अशा प्रकारची गणितं आपल्याला परीक्षेमध्ये येतात आणि याचा उपयोग करून आपल्याला त्या ठिकाणी ती गणितं सोडवावी लागतात. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.